हा जो काही इम्तियाज जलील बोंबलायला लागलाय, याला जर कायदा कळत असेल, हायकोर्टाच्या जजपेक्षाही जास्त, काही सुप्रीमचे त्यांनी काहीतरी उदाहरण वगैरे दिलेत, तर हायकोर्ट ठरवेल ना. हायकोर्टाच्या आदेशाचं पालन जर कॉर्पोरेशनने केलं नसेल तर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई त्यांच्यावर होईल. आणि जर झाली कारवाई तर ॲज इट इज त्याला घरही बनवून देता येईल. माझं त्याला ओपन चॅलेंज आहे. इस्लामला मानतोस, कुराण शरीफला मानतोस, ठेव त्याच्यावर हात आणि सांग त्या फिदा खानला मी आणलं नव्हतं म्हणून. तिला लपवण्यामध्ये ह्या इम्तियाज जलीलचा हात आहे. मला खऱ्या अर्थानं सांगायचं, स्पष्टपणे मी बोलतोय, मतीन एवढा आरोपी नाहीये, हा इम्तियाज आरोपी आहे. इस्लामचं नाव घेतोस, लोकांना भडकवतोस. पहलगाम मध्ये जाऊन ज्यांनी हिंदू बांधवाला भगिनीला वाचवण्यासाठी ज्यांनी स्वतः जीवाची आहुती दिली, त्या शहीदला एकनाथ शिंदे साहेबांनी घर बांधून दिलं. त्याची चावी संजय शिरसाटने पहलगाम मध्ये जाऊन दिलेली. आम्हाला शिकवतो तू जातीयवाद. हा इम्तियाज जलील, हा राक्षस, ही हैदराबादची औलाद, तिकडची जी आलेली औलाद, ही निजामाची औलाद, या ठिकाणी येऊन हे विष पेरायचं काम करते. त्याला सोडणार नाही मी. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट आहे. पोलिसांमध्ये मतीनने काय स्टेटमेंट दिलेलं आहे, एकदा या त्या स्टेटमेंटच्या आधारावर याला जेलमध्ये गेला पाहिजे. आणि बिद्दलच्या पोलीस कमिशनरला सुद्धा सांगतो, असे रात्रीच्या 12 वाजता जाऊन भडकाऊ भाषण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहात का नाही? कशाच्या बेसवर गेला होता तो तिथं? का म्हणून गेला होता? आरोपीला पाठबळ देण्यासाठी गेला होता. आणि त्याला माहिती देणारे कोण, सकाळी घर पडणार आहे त्याला सांगणारं कोण होतं? पालकमंत्री काय करू शकतो किंवा पालकमंत्र्याचं काय? अरे मी पालकमंत्री पद आणखीन वापरलंच नाही. मला त्या पदाची मस्ती नाहीये. तुम्हाला जी चरबी चढलेली ना, ती चरबी उतरवण्यासाठी मी पुढे आलेलो आहे.